जेव्हा आपण मॉलमध्ये जातो ना, तेव्हा असे हे चॉकलेट डोनट तिथे मिळतात आणि ते बघून कुणालाच मोह आवरता येत नाही. तर ही चॉकलेट डोनटची रेसिपी आज आपण पाहतोय. तर त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 कपभर हलकं कोमट दूध घेतलं, 1 चमचाभर साखर आणि 2 चमचे इथे मी ड्राय ईस्ट घेतलेलं आहे. हे आपल्याला ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं. 10 ते 15 मिनिटामध्ये हे छान असं ॲक्टिव्ह होतं. त्यानंतर इथे 350 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. कपाने म्हणाल तर 2.5 कप एवढा घेतलेला आहे. थोडंसं मीठ टाकलं, 2 चमचे आंबट दही घातलं आणि ॲक्टिव्ह केलेलं ईस्ट आपल्याला यामध्ये घालायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून मीडियम घट्ट याचा गोळा मळून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, जास्त घट्ट आणि जास्त सैल ठेवायचा नाही. छान मळून घ्यायचं 5 ते 10 मिनिटं. त्यानंतर 50 ग्रॅम बटर आपल्याला यामध्ये मिसळायचं आहे आणि अजून 5 ते 10 मिनिटं मळून घ्यायचं आहे. टोटल 10 ते 12 मिनिटं आपल्याला हा गोळा छान असा स्मूथ होईपर्यंत मळायचा आहे. त्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये ठेवायचं आहे आणि 1 ते सव्वा तास आपल्याला हे छान असं फर्मेंट करून घ्यायचं आहे. जोपर्यंत असं हे फुलत नाही तोपर्यंत आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे. फुलल्यानंतर हे पुन्हा एकदा मळून घ्यायचं. छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. साधारणतः एक 40 ग्रॅम वजनाचे हे गोळे तयार करून घेतलेले आहे आणि पुन्हा एकदा जोपर्यंत डबल होत नाही तोपर्यंत आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे. वरतून थोडंसं तेल लावून ठेवायचं आहे. आता डबल झाल्याच्या नंतर मधोमध इथे मी जे नोझल आहे त्याने होल पाडून घेतलेले आहे आणि बटर पेपर्स आपल्याला हलक्या गरम तेलामध्ये तळायचं आहे. गॅस मोठा ठेवायचा नाही. तेलाचं टेम्परेचर सुद्धा जास्त कडकडीत नसावं. जसा हा तळला जाईल त्यानंतर हा बटर पेपर काढून घ्यायचा आहे. मस्त असा गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला तळून काढायचं आहे. मस्त असे आपले हे डोनट या ठिकाणी तयार झालेले आहे. आता इथे आपण पटकन एक चॉकलेट गनाश तयार करून घेऊया. 50 ग्रॅम हे डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड घेतलेलं आहे. त्यात 4 चमचे दूध घातलेलं आहे आणि 2 चमचे वितळलेलं बटर घातलेलं आहे आणि डबल बॉयलर मेथडने हे छान मेल्ट करून घेतलेलं आहे. मेल्ट झालेलं चॉकलेट याला छान असं वरतून कोट करायचं, वरतून स्प्रिंकल टाकायचे. मस्त अशी चॉकलेट डोनट इथे आपले खाण्यासाठी रेडी.